गळा झळकला पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी चौकारा प्राप्त करत असताना फलंदाज आपण पाहतोय संदीपच्या बॅट मधून हेमंतच्या विरोधात हा चौकार पाहायला मिळाला। हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न विकेटची संधी फलंदाज बाद बिग ब्लो बिग लॉस मोठा धक्का लागेल टीम नटराज खारबावला। न्यू बॅटर दादी मैदानामध्ये एंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावर। चौकार आला होता पहिल्याच बॉलवर मात्र पॉवर प्ले सुरू आहे जास्त आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे विकेट मिळाली। चांगली झेल पकडली शॉट कव्हरला प्रशांतनं। विकेट टेकर गोलंदाज आहे हेमंत आणि सफलता मिळवून देत असताना दोस्ती स्फोट कांबे संघासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना। हा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्णपणे बॅटरला फॉलो करताना दिसला इथे रनआउटची संधी असेल। ओ हे काय घडलंय खरं तर क्षेत्ररक्षक बघतच राहिला की ह्या एंडला मारायचं की त्या एंडला मारायचं आणि अखेर दादीने एक धाव पूर्ण केली आहे धावसंख्या 5। एक डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर एक लॉंग ऑनला पॉवर प्ले मध्ये दोन खेळाडू आपण पाहतो सर्कलच्या बाहेर मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न मात्र मिड ऑफला बीट करता आलं नाहीये आणखी एक धक्का लागेल बिग विकेट रवीचा खेचला। मी या ठिकाणी विनंती करेन मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे सरचिटणीस ॲडव्होकेट गिरीश पाटील आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं। आपलं सहर्ष स्वागत आहे। स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये वेलकम। जयदुर्गा टेमघरपाडाच्या वतीनं ही भव्य आणि दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आपण सध्या पाहतोय। नवीन बॅटर योगेश मैदानामध्ये एंटर दुसरी सफलता हेमंतला मिळाली आहे। खारबाव संघ 2 विकेट गमावत असताना खरं तर आज शिवाची मडवीची कमतरता जाणवते ज्या फॉर्मात तो खेळाडू आहे अक्षरशः दमनची स्पर्धा ज्यानं गाजवली मात्र या लढतीमध्ये तो आज दिसत नाहीये। हो या वेळेला पुढे येऊन पूल करायचं होतं डॉट बॉल येतोय चांगली गोलंदाजी हेमंत करत असताना पहिल्या षटकामध्ये। धावफलक 5 वर स्थिर आहे पहिल्या बॉलवर चौकार आला होता मात्र तदनंतर कमालीची वापसी केली आहे गोलंदाज हेमंतनं सज्ज होतोय ओव्हर द विकेट फ्लाइट देण्याचा प्रयत्न फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला सरळ लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलाय 4 धावांसाठी चौकार खराब क्षेत्ररक्षण आणि इथे चौकार प्राप्त केलेला आहे धावसंख्या 90। खराब चेंडू होता फुलटॉस बॉल आणि काय गॅप शोधलाय त्या ठिकाणी बरोबर स्ट्रेटिश लॉंग ऑफला तो बॉल ट्रॅव्हल झाला। खरं तर मिड ऑफ थोडासा वाईड उभा होता आणि त्याला बीट करताना तो बॉल दिसला आणि
सेकंड ओव्हरला सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी अमोल बॉलिंग मार्कवर येतोय. चांगल्या धाबा आता धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवर जो चौकार आला अमोल दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू बघायला मिळतो अमोलचा. टीमचा संघनायक आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 10 धावा. पहिल्या षटकामध्ये हेमंतने 9 धावा देत 2 गडी बाद केले होते. जोरदार अपील. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. एक धाव तिथे पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या हलूच पुढे सरकताना 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. स्क्वेअर चेंडू निश्चितच पाहता आपण डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर धाबा 12. क्लीन बोल्ड. गेंद अंदर डंडा बाहेर. डंडा गया सैर करणे आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होते. योगेश धक्का लागलेला आहे ते. नटराज खारबाव या संघाला तिसरा गडी गमावलेला आहे. भूपेंद्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना प्रवेश करताना डीजे दीपेश नाईक यांची देखील प्रशंसा करावी लागेल. चांगली साऊंड सिस्टीम त्यांनी आमच्यापर्यंत सुपूर्द केली आहे. तुमचं देखील खूप खूप हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होताना अमोल बॉलिंग मार्कवर समोर जाईल. न्यू बॅटर भूपेंद्र. डाव्या एष्टीवरचा फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही भूपेंद्रला. बॅट आणि बॉलचा हलकासा स्पर्श झाला होता. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केला होता एसटी रक्षकाने. चेंडू जातो डॉट. फलंदाजाचं निश्चितच मी तर म्हणेन संतुलन थोडस तिथे बिघडलं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. बॅटचा हलकासा स्पर्श घेतला होता चेंडूने आणि खेळपट्टीवर चेंडू राहिला. एक छोटी धाव पूर्ण करताना भूपेंद्र. दोन चेंडूंवर निश्चितच थोडासा पाहतो आपण स्ट्रगल करताना भूपेंद्र खेळपट्टीवर चेंडूला स्लॉगेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे झेपावलेला आहे आणि पंचांचा इशारा होते चौकार. चेंडू अडवण्याच्या नादामध्ये बाउंड्रीला स्पर्श झाला होता. क्षेत्ररक्षकांनी यस पंचांची किती बारकाईने नजर होती. या चौकारच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 17 धावा. कमलाकरच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळला होता. इन कटर डिलिव्हरी पण त्यावर एक चिकी सिंगल पूर्ण केलेली आहे. 22 पंचांचा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावफलक 18 या धावसंख्येवर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस या षटकामध्ये एक गडी बाद केलेला आहे आणि 9 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अमोल याने. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. प्रमोद तिसऱ्या षटकासाठी सज्ज होईल.
चेंडू मात्र अगेन स्टन खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करतोय. कमलाकर बाद. चांगला झेल संपन्न केला स्क्वेअर लेग सीमारेषेवर आणि कमलाकरला आता मैदान सोडावं लागेल. चौथा धक्का लागलेला आहे नटराज खारबाव या संघाला. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 18. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला. न्यू बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये येताना पुन्हा एकदा प्रमोद. अंदाजून बॅट चालवली होती. बीट झाला फलंदाज. बीट झाला एसटी रक्षक. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 20 धावा. 20 धावा धावपलकावर. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल. यस बॅटने धाव आलेली आहे. प्रयत्न खूप चांगले केले होते एसटी रक्षकाने झेल घेण्यासाठी. 21 धावसंख्या आतापर्यंत धावपलकावर जोडलेली आहे नटराज खारबाव या संघाने. स्लॉग हिट केलेलं आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धावेवर संतुष्ट प्रवीण. सिंगलने धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू पडल्यानंतर फ्लाईट टर्न बघायला मिळते. फलंदाज पूर्णपणे चकित झालेला आहे. वळण घेणारा चेंडू होता. चांगली गोलंदाजी लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते प्रमोदची. चेंडू वळवण्यामध्ये वाकबगार असलेला गोलंदाज प्रमोद सफल होऊन खेळलेला आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक दक्ष झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 26 धाबा. 26 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. गोलंदाजी आतापर्यंत तरी खूप सुंदर करताना प्रमोद. चौकार जरी लगावला गेला तरी मात्र हे षटक खूप चांगलं हाताळताना 5 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत तिसऱ्या षटकातील. अंदाजून बॅट चालवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झालेला नाही. अंदाज बांधता आला नव्हता तिथे फलंदाजाला. चेंडू जातोय डॉट. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 4-26. यानंतर जो सामना होईल तो गावदेवी केवनी दिवे आणि केवनी स्पोर्ट्स केवनी. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक नंतर लगेचच ह्या 2 संघांमध्ये टॉस नाणेफेक केली जाईल. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात जयदुर्गा टेमगरपाडा मास्टर 40+ आयोजित स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 या स्पर्धेचा दिमागदार सोहळा. सलगचा दुसरा दिवस. अंतिम षटकासाठी निलेश सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर प्रवीण. आतापर्यंत तरी शांत ठेवलेलं आहे. नटराज खारबाव या संघाला खेळपट्टीवर धावांसाठी खूप संघर्ष आणि स्ट्रगल सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 22 स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण करताना प्रवीण. सिंगलने धावसंख्या आलूच पुढे सरकताना 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 1-1 धावेसाठी खूपच संघर्ष केला जात आहे. स्ट्रगल बघायला मिळतं. भूपेंद्र देखील धावांसाठी खूप झुंजतोय खेळपट्टीवर. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक दक्ष आहे. बंधू जबरदस्त फिल्डिंग करतोय. दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. धक्का लागलेला आहे नटराज खारबाव या संघाला. अजून एक गडी बाद होतोय.
नटराज खारबाव ज्या जोशाने आणि ज्या दमाने मैदानाच्या आतमध्ये नेहमीच खेळताना आपण पाहतोय तो जोश आणि तो दमखम बघायला मिळत नाही या संघाचा. न्यू बॅटर राजदीप. जबरदस्त कामगिरी. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला दोस्ती कांबे या संघाने. आतापर्यंत तरी सार्थ ठरवताना हे गोलंदाज जबरदस्त बिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. गोलंदाज प्रवीणला सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टॉस करण्यासाठी या गावदेवी केवणी देवी आणि केवणी स्पोर्ट्स केवणी. स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लिडिंग एज. गोलंदाज एका हाताने झेल. फलंदाजाचा संपला खेळ. 100 कॅच. ब्युटिफुल कॅच. एक्सलंट अँड ब्रिलियंट कॅच. फलंदाज बाद होते. राजदीप. अशा प्रकारचे झेल खूप कठीण असतात क्रिकेटमध्ये. ऐसे कॅच चिपक जाते. आणि काय झेल टिपला निलेश याने. कॉटन बोल्ड. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 29. निवृत्ती न्यू बॅटर. कुठे ना कुठे तरी शिवाजी मडवी याची उणीव भासते ते नटराज खारबाव या संघाला. पण प्रत्येक वेळेला तुम्हाला शिवाजीच मॅच जिंकून देईल असं नाही. क्रिकेट खेळ हा सांघिक कामगिरीच्या बलावर तुम्ही स्पर्धा चॅम्पियन पदाला गवसणी घालू शकता. चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. टॉस नाणे फेक करण्यासाठी या गावदेवी केवणी देवी आणि केवणी स्पोर्ट्स केवणी. निलेश तयार. चेंडू मात्र चांगला फटका. उडवले चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. तर अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 4 षटकांच्या अखेरीस 31 आणि 32 धावांचं लक्ष आहे दोस्ती कांबे या संघाला सामना जिंकण्यासाठी. सोळा मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केलेले. क्या बात आहे दोस्ती कांबे संघाची मी प्रशंसा करणार आहे. टॉस केला जाईल गावदेवी केवणी दिवे आणि केवणी स्पोर्ट्स केवणी या दोन संघांमध्ये. योगेश गुलवी यांना विनंती करणार आहे आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते केला जाईल या दोन संघांमध्ये टॉस. सूर्यकांत मोरे सर देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत. कॉईनची तुम्हाला मी माहिती देतोय. कॉईनची एक बाजू आहे जयदुर्गा क्रिकेट संघ टेमगरपाडा आणि कॉईनची दुसरी बाजू आहे स्वर्गीय दयाबाई गुलवी चषक 2024. दयाबाई गुलवी चषक आणि एक जयदुर्गा टेमगरपाडा. काय पहिले सांगा. जयदुर्गा क्रिकेट संघ टेमगरपाडा असा कॉल होता तो चाललेला आहे. मान्यवर विनंती करते आपण व्यासपीठावर स्थान आपण नवं. टॉस जिंकलेले गावदेवी केवणी दिवे संघ कर्णधाराने फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे
आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम सचिव मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी ॲडव्होकेट गिरीश पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय दयाबाई गुलवी चषक 2024 या स्पर्धेमध्ये बत्तीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केला जातोय. शैलेश गायकवाड यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. ॲडव्होकेट गिरीश पाटील मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस यांना आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. पूल केलेला पहिलाच धमाका, पण क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नामी संधी चालून आली होती. एक क्षण असा वाटला की क्षेत्ररक्षक भूपेंद्र च्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. मस्तक पे दस्तक देणारा षटकार आपल्याला बघायला मिळाला. बॅटर हेमंतच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा संदीप सज्ज होते. बॅकफुट पंच. व्हॉट अ शॉट. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आणि स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. ब्युटिफुल शॉट. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 10. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये दणदणीत सुरुवात करून देताना बॅटर हेमंत. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुधीर याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर संदीप. पुन्हा एकदा अगदी जम्पिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. झेल सुटलेला आहे. संधी दिलेली आहे हेमंतला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 11 धावा. अंदाधुंद बॅट चालवली होती. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. धोका निर्माण झालेला आहे. या स्विंगर अप. फलंदाज होईल. धावचित बाद. पहिला धक्का लागतोय. दोस्ती कांबे या संघाला सांघिक 11 या धावसंख्येवर. धावबाद स्वरूपामध्ये तिथे गडी बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत. धोका निर्माण झाला होता आणि निश्चितच एक आत्मघातकी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावबाद झालेला आहे. बॅकफुटवर जाऊन पंच केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अतिशय वेगाने. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सिलसिला जारी ठेवलेला आहे. फलंदाज हेमंत याने जबरदस्त फटकेबाजी तो करतोय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वेगाने पुढे सरकताना स्कोअरबोर्डवर 15 धावा. जवळजवळ निम्मा पल्ला पार
केला जात आहे. पहिल्या षटकामध्ये अजून एक क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त सुरुवात. काय बॅटिंग करतोय पहिल्या षटकामध्ये. याप शॉट सिलेक्शन हेमंत द्वारा बघायला मिळतोय. आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 19 लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टर 1 ओव्हर 19 लॉस 1 विकेट. येणाऱ्या आता 18 चेंडूंमध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता असेल. सोपं समीकरण आहे. पूर्णपणे हवी होताना दोस्ती कांबे संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर प्रवीण सज्ज होताना. आज बरेचसे खेळाडू नटराज खारबाव संघामध्ये खेळताना दिसत नाही. त्यामध्ये शिवाजी मडवी, भालचंद्र बाद रमाकांत शिवारी देखील खेळताना दिसत नाही. कुठे ना कुठेतरी त्यांची उणीव संघाला भासते मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडूला फेकून दिलेले स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. भव्य षटकार. लॉलीपॉप चेंडू होता. डाव्या एष्टीवरचा फुलटॉस मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी. धावसंख्या आता झपाट्याने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले. फक्त 7 धावांची आवश्यकता विजय मिळवण्यासाठी. दोस्ती कांबे जबरदस्त ह्या सामन्यामध्ये खेळ साकारताना. सुरुवातीला गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी मध्ये देखील चमकदार असरदार खेळ करताना हेमंत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला हेमंत. 2 हेमंत खेळाडू पाहतोय. चेंडू मात्र अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. वेगाने चकित केलेलं आहे बॅटर हेमंत याला. चेंडू जातो डॉट. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 25. हवेच्या वेगाने बेल्स देखील ऑफ झालेले. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. तिथे हाफ चान्स होता. 1 बॉल चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षक चेतन याने. पण कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातो डॉट. षटकार खाल्ल्यानंतर मंगेश कमबॅक करतोय. धावसंख्या कायम आहे 25. स्ट्रेट फटका खेळला होता पण डायरेक्ट निशाणा साधला. एस्टनवर जाऊन चेंडू आदळला. 1 धाव तिथे पूर्ण करताना हेमंत. जर चेंडू एस्टनवर धडकला नसता तर कदाचित चौकार बघायला मिळाला असता. धावसंख्या आलोत पुढे सरकताना 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. खेळपट्टीवर हेमंत सिनियर खूप चांगला खेळ डाव साकारतो आपल्या संघासाठी. बॅकफुटला जाऊन पंच केलेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक दक्ष जबरदस्त फिल्डिंग. फक्त 1च धाव मिळेल. इथून आता 5 धावा बनवाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. 27 धावा धावपलकावर. विजयाकडे आगेकूच करताना पूर्णपणे एकतर्फी लढत. 1 साइड मॅच आपल्याला बघायला मिळते. 13 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चेंडूला लॉफ्ट केले. क्षेत्ररक्षक दक्ष गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्कोअर लेवल 2 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या धावपलकावर 31. फक्त 1 धावेची आवश्यकता. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे गोलंदाज चेतन.
चेंडूला मात्र अतिशय चांगला स्वीपचा फटका केलेला आहे. चौकार ह्याच बरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे दोस्ती कांबे या संघाने. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक नटराज खारबाव. या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर म्हणून सलामीला आलेला हेमंत